संघ जाणला गेला आहे. इथं 2 इनिंग्समध्ये त्यांनी मोठे धाव चेस केलेले आहेत. विजय झालेले संघ विनर वर्सेस विनर सामन्यामध्ये जय हनुमान कामोटे कॉंग्रॅच्युलेशन आणि बॅड लक टू नौपाडा संघ. पुढील येणारा सामना I11 डेरवली विपक्ष कृष्ण व रवींद्र स्मृती मोठी जोई. तर आपण पाहू शकता आपण की मोठी जोई यांनी नाणेफेकी जिंकून तर जसं पारितोषिक देखील आलं होतं तर निक्कू गोवारी आणि नयन भगत यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं पारितोषिक घेऊन जायचंय. निक्कू गोवारी आणि नयन भगत पारितोषिकसाठी यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच ठरते. आणि मॅन ऑफ द मॅच देखील नयन भगत. नयन भगत यांनी यायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायला. तर इथं पारितोषिक आलेलं की ज्या जोडीनं जिंकवलं त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक घेण्यासाठी आलेले निक्कू गोवारी. येणारा सामना आई डेरवली विपक्ष कृष्ण व रवींद्र स्मृती मोठी जोई. टॉस विन मोठी जोई आणि त्यांनी आव्हान दिला डेरवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. टॉस जिंकून मोठी जोई संघानं. तर आपण पाहू शकता की डेरवली संघामधील आयकॉन खेळाडू सचिन पाटील सरांना विनंती आहे अंपायर साठी जायचंय. त्यांनी मुख्य अंपायर सचिन आत्माराम पाटील साहेब, सचिन कमलाकर पाटील साहेब आपल्याला अंपायर साठी प्राधान्य व्हायचंय. विनंती आहे. तर प्रथम नाणेफेक जिंकून मोठी जोई यांनी आव्हान दिलेले डेरवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी. आणि डेरवली संघामधील आपल्याला आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. कुणाल नाईक आणि परेश ठाकूर असे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याच प्रकारे मोठी जोईमध्ये अक्षय पाटील
आणि मयूर वाघमारे ते तर्राट गोलंदाजीसाठी जे ओळखले जातात मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतील मोठी झुई गावातील आणि डेरोली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील हार्ड हिटिंग फलंदाज. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते बालाजी आणि कोण आहे भाई 12वा कोण आहे 12वा खेळाडू पाठवायचा आहे भावा. विनंती आहे आपल्याला प्रत्येक खेळाडूंची नावं सांगण्यासाठी 12वा खेळाडू पाठवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज साठी जर तुम्ही पारितोषिक ठरले जाताल तर तिथं मात्र थोडीशी अडचण येऊ शकते. तर प्रथम गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता मयूर वाघमारे फलंदाजीसाठी आलेले ते डेरोली संघातील फलंदाजाचे नाव ना माहीत XYZ परेश ठाकूर. तर आपण पाहू शकता आयकॉन खेळाडू परेश ठाकूर डेरोली गावातील आणि त्याच सोबत त्यांचे साथीदार बालाजी आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी गोलंदाज घेत असताना तेच तर्राट गोलंदाज ओपनचा खेळाडू मयूर वाघमारे बॉलिंग एंडला. तर्राटेदार गोलंदाजी सुसाट गोलंदाजी बॉल खोदून काढलेला आहे. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. इथं मात्र एकच धाव घेण्यामध्ये यश मिळालं. धावाचा श्री गणेश धावसंख्या 1नेच वाढ धावसंख्या झाली ती 1. खूप छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू आणि वेगवान पद्धतीचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मात्रशी पुरेपूर ठरला नाही. धाव मिळाली ती 1च. आता खेळतील त्यांना फेस करतील मयूर वाघमारे यांना बालाजी. परत एकदा वेग पाहायला मिळेल. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने बॉल फिल्डर गॅदर करत असताना धाव चोरलेली ती मात्र 1च धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती 2. आतापर्यंत संयमी प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डेरोली संघाकडून काही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नाही. षट पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. इथं मात्र गचाळ क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. बॉलरला क्षेत्ररक्षणाची साथ नाही. चेंडू मात्र छान बॉल चाललाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. अशा प्रकारची जर चुकी आपण करतो तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स कुठेतरी कम होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाची साथ असली तर गोलंदाजाला आत्मविश्वास देखील वाढतो. धावसंख्या झालेली ती 6. खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ नसल्यामुळे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आपट्टी प्रकारचा बॉल खेळून काढलेला पॉइंट मागच्या दिशेने धावा येत आहेत त्या 4. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. तिथं मात्र लगेच बॉलचा लेंथ आणि स्पीड पिकअप करून बॅट्समॅननी पाठवून दिला. मागच्या दिशेने थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलेला बॉल 4 धावांसाठी. बॅक टू बॅक चौकार. पहिले 2 चेंडू आपण पाहिले ते ब्लॉकर पद्धतीचे चेंडू. जिथं मात्र गोलंदाजांनी दिशा चेंज केली त्याच 2 चेंडूवरती मोठे फटकार येताना आपल्याला पाहिले. धावसंख्या वाढ धावसंख्या झालेली ती 10. पुढील चेंडू मयूर वाघमारे यांचा. मोठा फटका खेळण्याचा बॉलाचा वेगवान पद्धतीचा बॉल गोलीच्या स्वरूपात जाताना फलंदाज होतोय क्लीन बोल्ड. एसटी उद्ध्वस्त. इथं मात्र जर आपण पाहू शकता जर स्टंप लाकडी असते तर आता कदाचित ते तुटले असते. प्लॅस्टिकचे स्टंप असल्यामुळे ते बिखरून पडलेले आहेत. खूप असा वेग फलंदाजाला बॅट देखील ठेवण्याचा चान्स मिळालेला नाही. आपण पाहू शकतो बॉल वेग घेताना तिन्ही एष्ट्या उद्ध्वस्त. त्रिफला चित. इथं आयकॉन खेळाडू तंबूमध्ये परत जाताना आपल्याला पाहायला मिळाले. परेश ठाकूरच्या मार्फत काहीसे
छान खेळी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु बॉलर जेव्हा वेगवरती सवार झाला, मयूर वाघमारे यांनी उडवलेली दांडी. आता आपण पाहू शकता नवीन आयकॉन खेळाडू भिंगारी गावातील कुणाल नाईक आपल्याला पाहायला मिळतील. फिरकी गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतो. फिरकीची गोलंदाजी अष्टपैलू असे कुणाल नाईक वन डाऊन जागा भरून काढायला आले. आयकॉन खेळाडूचे परेश ठाकूर यांची जागेवरती आलेले आहेत. आपल्याला कुणाल नाईक भिंगारी गावातील एक अष्टपैलू खेळाडू, फिरकीचा जादूगर, खूप वेळ आपल्या सामन्याला बॉलिंगच्या जोरावरती देखील त्यांनी मॅच जिंकून दिलेली आहे आणि खूप वेळ बॅटिंगच्या जोरावर देखील असे अष्टपैलू कुणाल नाईक आपल्याला पाहायला मिळतील. आता या षटकातील शेवटचा चेंडू मयूर वाघमारे यांचा वेग प्रकारचा चेंडू सम्मान दिलेला आहे. स्लाइड करून खेळून काढलेला लेगच्या दिशेने सम्मान देण्याचा प्रयत्न केला होता कुणाल नाईक यांनी आणि इथं मात्र एकच धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 11. तर आपण पाहू शकता पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती 11. खूप छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत होती मयूर वाघमारे यांच्याकडून. पहिले 2 चेंडू खूपच सुंदर प्रकारचे, खूप वेगवान पद्धतीचे चेंडू पुढे टाकण्यात आले. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी लाईन मिस केली, त्या 2 चेंडूवरती त्यांना मोठ्या धावा बघण्यात आले होते आणि त्यानंतर परत जेव्हा त्यांनी चेंडूचा वेग पुढे टाकण्यात आला तर त्रिफळाचीच्या स्वरूपात आयकॉन परेश ठाकूर आपल्याला पॅव्हिलियनमध्ये जाताना पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवरती सम्मान देऊन कुणाल नाईक यांनी सिंगल काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. आता पाहूया नवीन गोलंदाज बॉलरचं नाव दीप. तर आपण पाहू शकता दीप पुढील षटक घेऊन आपल्या संघासाठी आतापर्यंत धाव खर्च केल्या त्या 11. कशा प्रकारची गोलंदाजी होते दीप यांच्याकडून. त्यांना फेस करतील आयकॉन खेळाडू कुणाल नाईक. अष्टपैलू असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला. अप्ती प्रकारचा चेंडू पॉइंट साइडला सुंदर असा फटका, क्लासिकल फटका मेरिट वरती परत एकदा खेळताना आपल्याला पाहायला मिळाले कुणाल नाईक. मागच्या फेरीमध्ये आपण पाहू शकता अजित मोगल यांनी क्लासिकल मेरिट वरती फलंदाजी करत असताना खूप छान अशी फलंदाजी त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. त्याच प्रकारची फलंदाजी अमित नाईक कडून कुणाल नाईक कडून आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पद्धतीचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 17. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फक्त थोडीशी दिशा मिस झाली. पंचांचा इशारा वाईड. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न दीप यांचा, कारण की ते म्हणत असतील पहिल्या चेंडूवरती त्यांच्या बेस्ट चेंडूवरती क्लासिकल फटका 6 धावाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र दिशाहीन गोलंदाजी. काही रन चुकताना दीप आतापर्यंत एक चेंडू टाकून त्याच्यावरती मोठा फटका आलेला आहे आणि एक चेंडू वाईडच्या मार्फत आतापर्यंत एका चेंडूवरती धाव खर्च केले ते दीप यांनी 7. त्याच प्रकारचा आपटण्याचा प्रयत्न वारंवार आणि पंचांचा इशारा वाईड. वाईड चेंडूचा इशारा. वाईड चेंडू, शॉर्ट पद्धतीचा चेंडू पुढे टाकला. हा चेंडू काहीसा समजला नाही कुणाल नाईक यांना. जातो डॉट बॉलच्या स्वरूपात. आता कुठेतरी आपण सांगू शकतो दीप यांना लाईन लेंथ सापडलेली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, नंतर 2 अतिरिक्त धावा, त्याच्यानंतर डॉट बॉलच्या स्वरूपात कमबॅक करत असताना दीप पुढे टाकला चेंडू. फिरकी पद्धतीचा चेंडू खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. 1 धाव घेण्यामध्ये पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा इथं प्राप्त झालेल्या आहे.
आता आपण पाहू शकता दीप यांची गोलंदाजीमध्ये थोडासा बदल, वेगच्या जागेवरती ते फिरकीचा प्रयत्न करत आहेत, बॉलला काहीसा स्विंग. मात्र आता ते पाहू शकता की पिच जी आहे ती थोडीशी ड्राय आहे, त्याच्यावरती जर आपण स्पिन पद्धतीचे बॉल टाकले तर बॉल थोडासा टर्न देखील घेतोय. त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कमबॅक करत असताना दीप आपल्या संघासाठी. पुढे टाकलेला चेंडू पिकअप केलेला आहे कुणाल नाईक यांनी, पाठवला सीमा रेषे पार 6 धावांसाठी. मेरिटवरती जे फलंदाज खेळतात त्यांना तुम्ही बॉल कुठेही टाका, ते गॅदर पिक खूप छान असं करतात. त्रास होतो तो मात्र फिरकी गोलंदाजामध्ये, तिथं तुम्हाला टायमिंगनुसार बॉलचा लेंथ सुद्धा पिकअप करायचा असतो. खूप छान पिकअप केलेला पुढे टाकलेला चेंडू. दीप यांनी परत एकदा वेगळ्या पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कुणाल नाईक यांनी छान पिकअप केला, पाठवून दिला सीमारेषे पार 7 धावांसाठी. इथं मात्र परत एकदा नवीन प्रकारचा चेंडू, दीप यांचा गतीमध्ये परिवर्तन, गती स्लो करून टाकलेल्या पद्धतीचा चेंडू, लेग बायच्या स्वरूपात धाव आली ती 28 धावा धाव फलकावरती. अजून देखील दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू दीप यांचा 28 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आलेली ती धावा 11. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळून काढतील बालाजी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, दिशाहीन गोलंदाजी, वाईड बॉलच्या स्वरूपात दंडित करण्यात आले दीप यांना. आतापर्यंत 8 चेंडू हाताळलेत, त्याच्यामधील 3 चेंडू अतिरिक्त चेंडू पाहायला मिळाले दीप यांचे. शेवटचा चेंडू पुढे टाकलेला चेंडू उचलून काढा, फिल्डर बॉल खाली येताना इथं मात्र झेलबादच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. बालाजी यांच्या खेळीची समाप्ती इथं पाहायला मिळालेली. फक्त एकच चेंडू त्यांनी फेस केला होता आणि मात्र दुसऱ्या चेंडूवरती झेलबादच्या स्वरूपात बालाजी पवेलियनकडे परत जात असताना आपल्याला पाहायला मिळते. डेरोली संघाला मोठा धक्का, त्यांचा आयकॉन खेळाडू परेश ठाकूर तंबूमध्ये आणि आता मात्र मोठा खेळाडू बालाजी देखील तंबूमध्ये जाताना पाहायला मिळते. 2 विकेट आतापर्यंत डाऊन झालेले आहेत. डेरोली संघातील धावसंख्या झालेली आहे ती 29. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आलेले 11 धावा, त्यानंतर दीप यांची गोलंदाजीमध्ये आलेले 18 धावा. धावफलकावरती धाव पोहोचवलाय तो 29 धावावरती. तिसरा षटक वैयक्तिक पहिला घेऊन येते सागर. अंकेश तिसरा षटक घेऊन येतो अंकेश. पुढे टाकलेला चेंडू सन्मान दिले, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही. मेरिटवरती खेळताना दिसतात आपल्याला कुणाल नाईक. बॉल जसा येतो तसा त्याचा हाताळण्याचा प्रयत्न, जर का त्यांना बॉल त्यांच्या रेंजमध्ये दिसतोय तरच ते बॉलला सीमारेषा पार पाठवण्याचा प्रयत्न करतात. मात्र चांगल्या बॉलला चांगला सन्मान देऊन ते खेळून काढतात. इथे मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी. पुढे टाकलेला चेंडू तर मात्र परत एकदा एकच धाव घेण्याचा प्रयत्न. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंकेश द्वारा. आता फेस करतील कुणाल. आतापर्यंत ज्यांच्या बॅटमधून रन आलेले आहेत. परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये थोडासा स्विंग बॉल जातो. एसटी रक्षकाच्या आता डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतं. तिसरा चेंडू, छान असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय अंकेश द्वारा. आतापर्यंत 3 चेंडूवरती मात्र आणि मात्र 2च धावा खर्च केल्या. एकही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील करताना इथं फलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परत एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, फिरकी प्रकारची गोलंदाजी, शॉट
बॉल टाकून बॉल फिरकी करवण्याचा प्रयत्न, बॉल टर्न करण्याचा प्रयत्न आहे, तर मात्र कुणाल नाईक यांना काहीसा बॉल समजून येत नाही आहे. दोन बॉल लगातार डॉट झालेले आहेत. कुणाल नाईक ज्यांच्या फलंदाजीची वाट बघत असतील, डेरोली संघ, आयकॉन खेळाडू कुणाल नाईक आता मात्र कुठेतरी धडपड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू परत एकदा त्याच प्रकारचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात पंच आपल्याला कळते. इथं मात्र एक धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली होती 32. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत अंकेश यांनी. आता मात्र सागर फर्स्ट बॉल आपला फेस करते. सागर मोठा षटकार खेळण्याचा प्रयत्न, कट इन टू द यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉलच्या स्वरूपात षटक समाप्ती. खूपच छान षटक आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आणि मात्र 3च धावा खर्च केल्या अंकेश यांनी. छान असा कमबॅक करून दिलेला आपल्या संघाला. डेरोली संघाचे धावसंख्या झालेली ते आतापर्यंत मात्र आणि मात्र 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा. त्यानंतर मात्र आणि मात्र 3 धावा खर्च केल्यात अंकेश यांनी. येणारे शेवटचे 12 चेंडू काय प्रकारची फलंदाजी होते डेरोली संघाकडून पाहू शकता. अजूनही त्यांचा आयकॉन खेळाडू ऑन ग्राउंड प्रयत्न करतील. मोठा फटका, किती उशीर शांत ठेवणार कुणाल नाईक याने त्यांच्या बॅटेतून आलेला लांबच लांब असा षटकार. तर जितेश यांच्या पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करत असताना कुणाल नाईक, कारण की त्यांना सुद्धा आता कळालेलं की खूपच मागच्या षटकामध्ये धावा खूप कमी आलेले, डॉट बॉलची संख्या ती जास्त झालेली आहे. आता मात्र आपल्या संघाला आपल्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून मोठे फटके खेळण्याचा धाडस करत असताना कुणाल नाईक ठरतात सक्सेसफुल. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका षटकाराच्या स्वरूपात जितेश यांच्यावरती आक्रमण करत असताना कुणाल नाईक प्रयत्न करतील आपल्या संघासाठी धावा जोडण्याची, कारण की त्यांना माहिती आहे इथं मोठे धावा देखील चेस होताना त्यांनी पाहिल्यात. 80-85 धावा चेस होताना आपण पाहिलेल्या. तशा प्रकारे काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी करावी लागेल ते पाहू. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने आणि इथं मात्र बॉल चाललाय 4 धावांसाठी. तर आपण पाहू शकता जितेश यांच्या 2 चेंडूवरती आलेले पहिले 2 मोठे फटकार. आता मात्र कुठेतरी कुणाल नाईक आक्रमण करत असताना दिसत आहेत आपल्याला. परत एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू खेळायचा होता प्रयत्न, कुठे डबल माइंड झाल्यामुळे परंतु ते बॉल शॉर्ट सिलेक्शन करता आला नाही. धावा घेतलेली ती आता मात्र एकच. पुढील चेंडू जितेश यांचा कमबॅक करत असताना जितेश पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटका आल्यानंतर इथं मात्र तिसरा चेंडू खूपच सुरेखांचा पाहायला मिळाला. अपटी प्रकारचा चेंडू, पंचांचा इशारा वाईडचा. वाईड आणि 1 बाउन्स टू द बॉलर. वाईडच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ, धाव झालेली ती 44. परत एकदा लाईट साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र बॉल गॅदर करत असा एकच धाववरती समाधान, कारण की त्यांना माहिती की कुणाल नाईक आता आक्रमण रूप धारण करत आहे. तर जेवढ्यात जास्त स्ट्राईक कुणाल नाईक यांना भेटेल तेवढ्यात जास्त स्कोर त्यांना डेरोली संघाला पाहायला मिळेल.
पुढील चेंडू जितेश यांचा. त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. इथं मात्र पंचांकडे दाद मागत असताना पंचांचं कम्युनिकेशन मेन पंच व लेग पंच ठरवताना रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. पंचांचा कॉल असेल रिव्ह्यूची मागणी. नो. तर आपण इथं पाहिलंय की बॉल जो आहे फलंदाजाच्या डोक्याच्या वरून गेलेला आहे. तर 1 बाउन्स वॉर्निंग होती. त्यानंतर पुढील चेंडूवरती नो बॉलचा इशारा. फ्री हिट राहील पुढील चेंडू अमित नाईकसाठी जितेश यांचा. आपटी प्रकारचा चेंडू स्लॉट मध्ये गॅदर केलाय. पाटोला सीमा रेषा पार षटकारसाठी. इथं मात्र जाणले जातात त्यासाठी कुणाल नाईक. आणि त्याच प्रकारची फलंदाजी अष्टपैलू प्रकारची खेळाडू असतील. आता मात्र फलंदाजीच्या मार्फत मध्ये फलंदाजी दाखवत असताना कुणाल नाईक आक्रमण रूप धारण करत असताना पेडोली संघाला एक चांगला स्कोर टोटलवरती नेण्याचा प्रयत्न करत असताना दिसत असताना आयकॉन स्वरूपात कुणाल नाईक याच्या बॅटमधून आलेला मोठा फटका. धावा पार झालेली ती 50. धावसंख्या झाली ती 51. परत एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू इथं मात्र डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळेल. षटक समाप्ती. धावसंख्या झाली ती 51. याआधी रिव्ह्यू आहे का? ओव्हर झाली ओव्हर. षटक समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता धावसंख्या झाली ती 51. रिव्ह्यू कसला? हाईटचा रिव्ह्यू. सेफ बॉल. डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळालं आपल्याला
षटक समाप्ती. जितेश यांची धावा खर्च केले त्यांनी 20. खूप असं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल जितेश यांचं. आणि कमालची फलंदाजी देखील पाहायला मिळेल आपले कुणाल नाईक यांची, जेणेकरून धावसंख्या झाली ती आता 51. मागील ओव्हरमधील आलेला गोलंदाज अंकेश यांना परत एकदा आमंत्रित केलेलं आहे षटकासाठी. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी शेवटचं षटक, 5वं षटक घेऊन येतील अंकेश. तो सागर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क चांगला झाला नाही. इथं मात्र झेलबादच्या स्वरूपात सागरच्या पारीचा अंत. इथं मात्र परत एकदा छान अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अंकेशच्या मार्फत. मागच्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या होत्या. आता देखील वैयक्तिक दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू हाताळत असताना मोठा फटका, मोठा झटका त्यांनी दिलेला आहे डेरिवली संघाला. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय आशिष मुंडे. सागरच्या जागेवरती खेळायला पाहायला मिळतील आपल्याला आशिष मुंडे. आतापर्यंत धावा जमा झालेल्या आहेत ते 51. तर आता आपण पाहू शकता की जास्तीत जास्त स्ट्राईक जर कुणाल नाईककडे असेल तर चांगला स्कोर उभारण्याकरता डेरिवली संघाला मदत येईल, कारण की आतापर्यंत खूप छान अशी फलंदाजी त्यांच्याकडून झालेली आहे. आता मात्र आशिष मुंडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज. 4 धावा, 4 धावाच्या स्वरूपात फलंदाजी काहीशी कितपत चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण काहीसं चांगलं पाहायला मिळालं नाही, त्यामार्फत धावा आलेल्या आहेत. ते 4 छान अशी गोलंदाजी करत असताना परत एकदा अंकेश यांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही, त्या स्वरूपात त्यांना धावा खर्च करण्यात आलेल्या 4. छान अशी गोलंदाजी, बॅटची एज घेऊन बॉल गेलेला थडव्यांच्या दिशेने. गचाळ क्षेत्ररक्षणाचा परिणाम त्यांना 4 धावा मिळालेल्या आहेत. अंकेशचा पुढचा चेंडू, पुढे टाकलेला चेंडू, मोठा धाव खेळण्याचा प्रयत्न. मात्र कुणाल यांचा इशारा स्टँड बायचा. एकच धावावरती समाधान मानते, कारण की कुणाल यांना देखील माहीत आहे की माझं स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत खूप मोठे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. प्रकारे खेळून काढतील उर्वरित 3 चेंडू. अंकेश यांचे ज्यांना पाहू शकता खूप छान अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला अंकेश. त्याच प्रकारची फलंदाजी देखील कुणाल नाईक यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. उर्वरित शेवटचे 3 चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंकेश यांनी विजय प्राप्त केलेले कुणाल नाईक वरती. इथं मात्र त्यांच्या खेळीचा एज, बॅटीची हलकीशी एज घेऊन बॉल यष्टीरक्षकात आता झेलबादच्या स्वरूपात. कुणाल नाईक बॅक टू द पवेलियन. छान अशी फलंदाजी, वैयक्तिक 33 धावा जोडून काढले त्यांनी संघासाठी. छान अशी फलंदाजी झालेली कुणाल नाईक यांची. अंकेश यांची गोलंदाजी देखील छान आतापर्यंत पाहायला मिळाली. एकच मोठा फटका मिसफिल्डच्या स्वरूपात पाहायला मिळाला. येणारे शेवटचे 2 चेंडू. अमित पाटील पुढे टाकलेला चेंडू, डॉट बॉलच्या स्वरूपात छान अशी गोलंदाजी. अमित हे काहीसे बॉलचा लेंथ पिक करू शकले नाही. बॉल झालाय डॉट यष्टीरक्षकाच्या हातात. येणारा शेवटचा चेंडू. धावसंख्या आतापर्यंत झालेली ती 56. या सामन्यातील शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र कॅच ड्रॉप. 1 धाव घेण्यात सक्सेसफुल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील झालेला आहे आणि दुसरा धाव घेण्यात सक्सेसफुल. इनिंग समाप्ती. धावसंख्या झाली ती 58. पहिली फलंदाजी करत असताना डेव्हिड संघाने धावा जोडलेल्या त्या 58. 59 धावांचं लक्ष्य मोठे जुई संघाला 5 षटकामध्ये. 30 येणारे 30 चेंडूमध्ये 59 धावांची गरज.
पुढील सामना सार्थक जुई वर्सेस भैरवनाथ विचुंबे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. या सामन्यानंतर लवकरात लवकर मॅच खेळवण्यात येतील कारण की आपल्याला 5 षटकांचे सामने खेळायचे आहेत. पुढील येणारा सामना सार्थक 11 जुई वर्सेस भैरवनाथ विचुंबे. दोन्ही संघाला टॉस साठी विनंती करत असताना तर येणाऱ्या सामन्याचा टॉस पुढील सामन्याचा टॉस सार्थक 11 जुई वर्सेस तर टॉस इथं होत आहे सार्थक 11 जुई विरुद्ध भैरवनाथ विचुंबे यांच्यामधील पुढील सामना. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याला सामने खेळायचे आहेत 5 षटकांचे सामने खेळायचे आहेत. टार्गेट मोठी जुई यांच्यासमोर लक्ष असेल 59 धावांचं. 58 धावा जोडलेल्या आहेत ते डेरिवली संघाने. वैयक्तिक 33 धावा कुणाल नाईक यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. त्याच प्रकारे छान अशी अंकेश यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सलामीची फलंदाज अंकेश आणि कोण आहे मोठी जुई यांचे फलंदाजाचे नाव सांगायचं आहे. जर तुमचे 12वे खेळाडू आला असेल तर बरं होईल. हॅलो दोन्ही संघाचे 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये या. टॉस खेळला जातोय. भैरवनाथ विचुंबेच्या विरोधात सार्थक 11 जुई. सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय पाटील उर्फ यावेळेस अगदी यॉर्करचा फॉल फेकला होता गोलंदाज कुणाल नाईक. सलामीची जोडी अंकेश आणि त्याचबरोबर मोन्याला पाहतोय आपण. अर्थातच एज लागतोय. चेंडू पाठीमागे जात असताना पाहा मिळतं आपल्याला. प्रथम बॅटिंग करत असताना I11 डेरिव्हिलियर्स संघाने 58 बनवल्यात.
59चं टार्गेट. बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ आत येत होता मात्र फिल्डर जवळ उपस्थित नव्हते त्यामुळे एकेरी धाव मिळाली. एकीकडे पाहतो 11 डोरिवली संघाचे आयकॉन खेळाडू कुणाल नाईक मॅन फ्रॉम भिंगारी आणि परेश ठाकूर धोतुम संघाचे 2 आयकॉन खेळाडू. तर दुसरीकडे कृष्ण व रवींद्र स्मृती मोठी जुई च्या वतीने अक्षय पाटील अलिबागचा खेळाडू आणि त्याचबरोबर मयूर वाघमारे देवत. 2 धावा येथे सुद्धा एकवटल्या गेल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट यांचा संपर्क आला नाहीये. डॉट बॉल येत असताना पहा मिळतोय. कुणाल नाईक गेली कित्येक वर्ष क्रिकेटचे अगदी जवळचं नातं असलेला खेळाडू. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगलं षटक समाप्त झालंय टीम I11 डोरिवली या संघाचं. आणि पहिल्या षटकात धावा फक्त आल्या त्या 3 बिनबाद 3. संत आणि सावध सुरुवात. टार्गेट आहे ते 59 धावसंख्येचं आहे. जवळजवळ 12ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये ठेवायची होती मात्र कृष्ण रवींद्र स्मृती मोठी जुई या टीमला गोलंदाज सागर दुसरं षटक घेऊन I11 डोरिवली संघाच्या बाजूने. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. पहिला चेंडू वाईट होता. पुन्हा एकदा बाउन्स. नो बॉल. यस नो बॉल चा इशारा केला जातोय. फ्रेट चा बॉल आहे. पहिला चेंडू वाईट होता त्यानंतर हा नो बॉल घोषित करण्यात आला. आता संधी आहे. बॉल उडवण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल येते आहे आणि 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. अद्याप चौकार षटकारांची अपेक्षा आहे मोठीजुई संघाच्या वतीने. पुल करण्याचा प्रयत्न. फटका व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही आहे. एकेरी धाव मिळत असताना चांगला कॉन्टेस्ट रंगलेल्या 2 संघामध्ये. बिग शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी चेंडू बॅटच्या रडारामध्ये आलाय. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दर्जेदार षटकार. 6 धावा.
अंकेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. मोन्यावर अक्षय पाटीलला पाहतोय आपण. नास्टेंगला उभा असताना मॅन फ्रॉम अलिबागचा आयकॉन खेळाडू. पुन्हा एकदा यावेळी झेल टिपण्याची संधी. ओ स्किड झाल्यात खेळाडू. झेल तर सोडला आणि झेलचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. 4 धावा. चेक केला जाईल. आय फॅक्टर फेअर डिलिव्हरी. अंपायर्सने पाहिलंय दादा. ठिकाणी पटका स्क्वेअर लागला. चेंडू चाललाय वेगाने. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 3 धावा आल्या असल्या तरी सुद्धा या ओव्हरमध्ये मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या 22 धावा स्कोअरबोर्ड वरती होत असताना. चांगला बॉल होता. अगदी यॉर्कर. डाट बॉल आला. शेवटचा चेंडू डाट आला. या ओव्हरमध्ये तब्बल पाहिलं तर 19 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा होत्या. 2 षटकामध्ये 22 आल्यात. 18 चेंडू आणि 37 धावसंख्येच्या 18 बॉल 37 करायचे आहेत. विजय बाळाजीला पाहतोय आपण. तिसरं षटक टीमच्या वतीने. बॉल हवेत आहे. फिल्डर उपस्थित आहेत मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. अगोदर पुढे आले नंतर पुन्हा एकदा पाठीमागे जात असताना झेल सुटला आणि या झेलचं रूपांतर झालं एका धाब्याने. अतिशय चांगला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळाला. मागचे 3 सामने अत्यंत उत्कंठावर्धक पाहिले आपण. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. बालाजीकडे खूप असा अनुभव आपल्याला पाहा मिळतोय. षटकामध्ये त्यांना कमबॅक करावं लागेल. अतिशय चांगला बॉल होता. फुलटॉस. फटका चांगला आहे. तो 6 धावा षटकार. अंकेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला.
गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि तो फटका येत असताना पुन्हा एकदा बिग शॉट पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करीत असताना अंकेशला पाहतोय. सुरुवातीच्या 2 चेंडू डाट आले मात्र त्यानंतर हे 2 षटकार. धाबा झाल्यात ते आता 36-36. लास्ट टू गो. लास्ट बॉल. लास्ट बॉल. पुन्हा एकदा तिसरा लागोपाठ. धाबा झालं ते एकूण 41. बारा चेंडू आणि किती 18 धावसंख्येची गरज आहे आता. 12 बॉल 18. गोलंदाज देवेंद्र आल्यात. 12 मध्ये 18 करायचे. देवेंद्रला पाहतो. 12 बॉल 18. मागच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले त्यामुळे सामन्याचं चित्र. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एक षटकार. 6 धावा. गुड शॉट. पुन्हा एकदा मागच्या 5 चेंडूवरती 5 आल्यात त्यामुळे आता फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी असतील. सार्थक 11 जुईच्या विरोधात भैरवनाथ विचुंबे. डॉट बॉल चांगला स्कोर याकडे जात असताना विजयाच्या दिशेने. कारण षटकारच पाहायला मिळाले आपल्याला. आणि पुन्हा एकदा अपिश खेळात चौकार. 4 धावा. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. एक धाव. एकच धाव घेणं पसंत केलंय.
लास्ट बॉल, स्कोर इज लेवल. फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे.